कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता काय आम्हाला दोन दोन जावई आलेत, पण ते थोरले जावई गप्प काय? हा नाही गप नाही, एकदम गडबडीत आलो ना, मला फोन आला अचानक, आम्ही आलो काय पण ठीक आहे, आता जे झालं ते झालं, चांगलं झालं। आता आपण दोघांनी बी पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया, हा सगळे मास्तरीन भाई। बघितलं इरा, हाच फरक आहे ग तुमच्या दोघींमध्ये। एवढ्या कमी वेळामध्ये अक्षराने हे सगळं मॅनेज केलं, कळतंय? खरंच ताई, अगं तुला माझ्या लग्नाबद्दल आत्ता कळालं, पण तू हे सगळं कसं काय मॅनेज केलंस? एकदम ना मोठी बहीण शोभतेस। तूही शोभतेस धाकटी बहीण, मग तुझ्यासाठी हे करायला नको मी? टोमणा कळाला मला तुझा, पण तुझं म्हणणं बरोबर आहे ताई। मी आतापर्यंत खूप चुकीचं वागलीये, चुकीचं बोलले, आणि आता पश्चाताप होतोय मला त्याचा। ताई अगं सॉरी, मला माफ कर। हे बघ ताई, तुझं खूप मोठं मन आहे आणि त्याच मनाने माफ कर मला प्लीज। माझं खरंच चुकलं, आय एम सॉरी। अगं तू काय हात खाली घे, काय चाललंय? तू वेडी आहेस का? मी तुला कधीच माफ केलंय मनातल्या मनात। मला फक्त तुझ्याकडून एक वचन हवंय आज, तू ह्या पुढे तसलं काहीही करणार नाहीस। तसलं म्हणजे मी जे प्रेग्नन्सीचं नाटक केलं ज्याच्यामुळे तुमचं लग्न झालं, ते करू नको का? मग ते करू नको तर का आता झालेलं लग्न म्हणू तुमचं मी? अगं ताई, त्या मास्टर डे ची बहीण बघ की कशी आहे, काय बी कामाची नाही, नुसती उचलली जीप लावली टाळ्याला। आता बघ की ती का नाही तुझ्याकडनं पैसे तर घेऊन गेली, पण अजून तर काय बी काम केलेलं नाही। ताई अगं तू कसा काय विश्वास ठेवणार तिच्यावर? ठेवायलाच पाहिजे, आता त्यांचं लग्न झालंय, संसार सुरू होणार आहे, अंगावर जबाबदारी येणार आहे, आणि एकदा का अंगावर जबाबदारी आली की पैसा लागतोच। आणि हिराबाई आणि त्यांचा त्यो निखिल पैशासाठी लई हाप आपलेले आहेत, पैशासाठी काय वाटतं ते करू शकतात ते। आणि आता आम्हाला पण काय बी करून सोनबाईंना घराबाहेर काढायचं आहे, हे लग्न मोडायचं आहे। ताई तुझं बरोबर आहे, तिकडे मोठे मालक, त्यांचा संसार कसा सुरू होईल, त्यासनी कसं एकत्र आणता येईल ह्याचा विचार करायलेत ग, त्यांचा तो प्रयत्न चाललाय। आपण इकडे बसलोय तोडाय, पण ते तिकडे जोडाय बसलेत की ग ताई? आता बघ की मोठ्या मालकांनी त्यांची ती हनीमून आणि ते काय ती फिरायला जायची ती समधी तयारी केली बघ त्यांनी। अगं ते उद्याच चाललेत हनीमूनला ताई। अगं मग आता काय करणार आहेस तू? आता जातेल बी ते उद्या, मग काय करणार आहेस ताई तू? काय बोला फुलाला गाठ पडली म्हणायची, मी तुम्हाला म्हणतच होतो, काय वाटेल ते झालं तरी इराताईंचं निखिल संग लगीन होता कामा, आणि फोन आला। बघा ना, योगायोगच म्हणायचा, योगायोग तरी कसा म्हणणार? चांगल्या गोष्टीला योगायोग म्हणतात। ठीक आहे, पण आता जे झालं ते झालं, हे की नाही, ते काय नाकारू शकत नाही आपण। तुम्ही म्हणला ते करेक्ट आहे, शेवटी आता तो आपला फॅमिली मेंबर झालाय, आपण स्वीकारलं पाहिजे आणि आता पुढे गेलं पाहिजे। आता जे झालं ते झालं, पण आधी कल्पना तरी द्यायला हवी होती ना तिनं। तिनं नेहमी असंच करते, आधी करते आणि मग सांगते, म्हणजे जर तिच्याकडून काही चूक झाली तर नंतर आम्ही निस्तरायची। तुम्ही आता तो विचार करू नका, काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका। आता काय करणार तुम्ही तरी? काय आता होईल तेवढं त्यांच्या संसाराला हातभार लावायचा, आणि त्या निखिलवर तर लक्ष ठेवणार मी बारीक। बघा तुम्ही, त्यानं जर काही केलं तर मग सोडत नसतो। इरा त्यांच्या केसाला बी धक्का लागणार नाही, बघा तुम्ही, एवढी काळजी मी घेतो। थँक्यू। थँक्यू, थँक्यू आणि काय
नाही, ह्यासाठी नाही, अजून एका कारणासाठी थँक्यू म्हणायचंय मला. कशासाठी? मला खरं सांगा, काय? ती मुलं तुम्हीच पाठवली आहेत ना? मुलं? कोण मुलं? कोण मुलं? बाबांकडे शिकवणीसाठी जी मुलं येतात ती मुलं. कारण बाबांना शिकवणीत एवढे पैसे आजपर्यंत कोणीच दिलेले नाहीयेत, म्हणून मला शंका आली. होय आमचं काय माझ्या कशाला काय तर उगाच आरोप करू नका. बोलते असेल ते बरं काय मास्तरीन बाई. अहो, आरोप कसले? साधा प्रश्न आहे हा. माझ्याशी खोटं बोलू नका, खरं सांगा. अहो खोटं बोलतच नाही मी, काहीच बोलतच नाही. तर अधिपती, मला खरं सांगा, मी बायको आहे तुमची. काय अहो, हा, आता चला सांगा आता. तुम्ही रे पक्क्या मास्तरीन बाई आहे बघा, बरोबर विद्यार्थ्याला पकडताय. हा? काय नाही हो, आता बघितलं का नाही, आपण पैसे देत होतो, घेतलं का त्यांनी? शेवटी तुमचेच आई बाबा, खतरनाक स्वाभिमानी, आणि त्यांचा ह्यो स्वभाव माहितीच होता की मला. म्हणलं ठीक आहे, असे पैसे घेणार नाही तर मग अशी मदत करूया आपण. आणि 2 कार्यकर्ते होतीच ओळखीचे, फॅक्टरीतले जो कामगार आमचे, ते पोरासनी शिकवणी लावायचे, पोरं शिकत नाही, चांगला अभ्यास करत नाही, असं तसं सतत आपलं सांगायचे. मग म्हणलं तुझ्या पोरांना इकडे टाक बाबा त्यांच्या शिकवणीमध्ये, आणि टाकलं त्यांनी. म्हणलं आम्ही देतो जे काय असतील ते पैसे, आणि त्यासनी फायदा झाला बरं काय. त्या पोरासनी गोडी लागल्या म्हणून अभ्यासाच्या. आता खरंच? हा, ते सांगत होते. म्हणलं बाबा शेवटी सासरा कोणाचा आहे म्हणलं. मला म्हणता तुम्ही किती चांगले आहात, समजूतदार आहात, सगळ्यांचा किती विचार करता. मग नाही काय तुम्ही तुम्ही काय करताय? काय करतोय? माझ्यासारखेच आहात तुम्ही. बघा, तुमच्या डोक्यात कोणते कोणते विचार सुरू असतात. आई बाबांना कशी मदत करायची याचा तुम्ही विचार केलात, प्लॅनिंग केलं, आणि मला कळूही दिलं नाही. किती बारीक लक्ष असतं तुमचं सगळ्यांवर. मला खूप आवडतं. काय नाही हो, एवढं काय विशेष आहे त्याच्यात. माणसाचं जे कर्तव्य असते तेच आम्ही गेले. ती तुम्ही प्रार्थना शिकवली होती की नाही, मानसाने मानसास मानसा समवागणे, तेच आहे. उलट हे नॉर्मल वागणारे लोकांनी विशेष वाटतंय, कारण आता समाजात हे अशी वागणारे लोकच कमी झाले. आम्ही आपलं नॉर्मलच वागतो. तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्या हो. तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून आमचं सगळं पॉझिटिव्ह असं एकदम झाडानं उठले सगळं. करेल की हो. आबा आबा एक बारीक मध्ये एक सुचल्या हानू काय? अरे बापरे, कविता सुचल्या हानू. आवडली नाही तर तुम्ही आम्हाला हाना. मास्तरीन बाईंचा शब्द म्हणजे आमची शक्ती. वा म्हणा वा. वा वा. हा, मास्तरीन बाईंचा शब्द म्हणजे आमची शक्ती. मास्तरीन बाईंमुळे सुचते आम्हाला युक्ती. वा वा. आणि म्हणतात आम्ही करतोय आयुष्यभर त्यांची भक्ती. माझ्या ओळखीत एक प्रकाशक आहे, तुमचा काव्यसंग्रह आणूया का छापून? तेवढं बाकी आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.